मित्रांनो, तर मी आता आले ठाणा स्टेशनला आले, कारण आज माझी आई आणि छोटा भाऊ येणार आहे. ते आणखीन आले नाही, त्यांची वाट बघत बसतोय. हे बघा, आम्ही आता ठाणा स्टेशनला आलो. आता येतील ती नाही, 4-5 मिनिटामध्ये येतील ती. आता कॉल केला होता, येतात. 1 तास झाले आम्ही स्टेशनला येऊन बसलोय, पण लातूर गाडी आणखीन आली नाही. काय लेट आहे काय माहिती, लेटच आहे, त्याच्यामुळे आणखीन आली नाही. जवळपास 1 तास झाला. आम्ही तर 7 वाजता आलो, आता वाजलेत 8, तरी आणखीन लातूर गाडी आली नाही. काय माहिती आता कधी येते लातूर गाडी. बसलोय मी आणि माझे भाऊ, माझी आई आणि छोटा भाऊ आलेत. लातूर गाडी आली बघा. हे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेली लोकल 8 वाजून 7 मिनिटांची आसनगावला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल डोंबिवली कल्याण यापैकी आता इथं कुठं आहे? पुढे सर्व स्थानकावर थांबून प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ही लोकल 8 वाजून 7 मिनिटांची आसनगाव दरवाजा खुला है, दरवाजा बंद करें. कसं वाटलंय? हे बघा, आई येताना किती सामान आणते. येताना 2-3 पोते भरून सामान आणते. दही आहेत, आंबे विकीला, म्हणजे माझ्या आव्हांना जास्त आंबे आवडतात म्हणून त्यांच्यासाठी आंबे, गवारीची शेंगा, भाजीपाला भरपूर आणला, त्यात गवारीची शेंगा. हे बघा, शेंगदाण्याची चटणी. आम्हाला गडबडीत कधी कधी भाजी वगैरे बनवणं होत नाही, त्यासाठी चटणी वाटून एवढी मोठी आणली. चना डाळ आहे, बेसन पीठ आहे, वांगे आहेत, टमाटर आहेत, शिमला मिरची आहे, गवारीच्या शेंगा आहेत, शेपूची भाजी, तांदूळ कुंदऱ्याची भाजी, शिमला मिर्च, आपली हिरवी मिर्च, कोथिंबीर, लसूण, पापड्या दुकानातल्या ज्या असतात मला आवडतात, फुलं, आणि जे शेवाचे गोल गोल येडे असतात ते, लिंबू, लोणचं, बरंच काही आणलं आहे. मला आता सांगायला आठवत नाही, इतकं काही आणलं आहे. 2-3 पोते तर आई हमेशा ज्या वेळेस माझ्याकडे येते ना, त्यावेळेस 2-3 पोते घेऊन येते. 10-15 किलो शेवाळीचं पीठ आणलं आणि 8 किलो गव्हाचं पीठ आणलं, चिप्स आणलं. कधी कधी मला उपवास असतो गुरुवार, त्यासाठी चिप्स आणलं, गुड नाईट आणलं, घरकुल आणलं, शेंगदाण्याची चटणी. इथं गुड नाईट मला आणखी भेटलं नाही, त्यामुळे गुड नाईट आणि घरगुती मसाला आई तिकडूनच घेऊन येते, कारण मी आणायला होते. मग त्या आलेल्या दिवशी आई आणि गुरु जेवण करून फ्रेश होऊन मस्तपैकी बसले, कारण रूममध्ये ते जास्त बसत नाहीत, गुदमरल्यासारखं वाटतं म्हणते आई आणि गुरु. आपल्या आता आपण गावाकडचे खेड्याचे मोकळे हवेत राहणारे, त्याच्यामुळे ते बाहेरच बसतात. कधी पण आले की गॅलरीमध्ये बघत. तर गॅलरीमध्ये ह्यांचं हसी मजाक कॉमेडी चालूच होतं. माझा बारका भाऊ कसा माहिती आहे का, घरात कॉमेडी आहे, कॉमेडियन घरात कोणी ना कोणी असतो ना गं, तो आहे. घरात कोणी असं निराश बसला किंवा रागात काही जरी असलं ना, तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो हा. काही ना काही कॉमेडी करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारच, म्हणजे आणणार. त्या माणसाला रागात राहूच देत नाहीत. लगेच दुसऱ्या दिवशी काही निघाले, चालले गावाकडे जायला. आणि ते फॅन आमचा खराब झाला होता. आमच्या घरातला मेकॅनिक हा माझा छोटा भाऊ आहे. मेकॅनिक सगळंच काम येतं त्याला. आणि बघा, येताना आई 2-3 पोते असे भरून मला सामान आणते. काही ना काही लेकीसाठी त्यांचा जीव कुठं बसताय, किती जितकं देईल तितकं त्यांना कमीच वाटतं, पण लेक काय देते त्यांना, काहीच नाही. भाचीसाठी 1-2 ड्रेस घेतले, झाले एवढंच. त्यांची कपड्याची 1 बॅग आणि भाचीला घेतलेले 1-2 ड्रेस, तेवढेच. कारण येतील माझे पण दिवस की मी पण माझ्या आईला असंच करेन, कारण आई वडिलाचंच कर्तव्य नाही तर लेकीचं पण कर्तव्य असते की आई वडिलांना काही ना काही करायचं. हे बघा, आता माझा भाऊ कसा आहे, त्या लिफ्टमध्ये आम्ही जातो आहे स्टेशनला, तर ती मस्तपैकी केसावरून हात फिरवत शायनिंग मारतो आहे, मस्तपैकी नकळत गालामध्ये स्माईल करतो आहे. आणि आम्ही चाललो दिवा स्टेशनला. काल तिला माझ्या छोट्या भावाला चप्पल घेतली, तो चप्पल बदल करण्यासाठी मी जातो आहे आता. काल माझ्या आई आणि छोटा भाऊ आले होते, आज रिटर्न लगेच जात आहेत. कालच आले होते आणि आज रिटर्न लगेच जात आहेत, कारण की आमची जी वहिनी आहेत त्या आजारी पडल्यात. आई येताना आजारी होत्या, पण त्यांना 2-4 वेळेस हॉस्पिटलमध्ये दाखवलं, तरी पण त्यांचं कमी झालं नाही. मग आई इकडं आल्याच्यानंतर त्या रात्री त्यांचं जे आजार होता ते जास्तच झाला. मग त्यांच्या माहेरचे जे लोक आहेत, त्यांचा भाऊ वगैरे आहेत, त्यांना माहेरच्यांना बोलून घेतलं आणि त्या गेल्या तिकडं. मग आता घरी इकडं भैया आणि पप्पा दोघं आहेत आणि आजी आहे, आईची आई माझ्या, ते आहेत. पण त्यांच्या डब्याची थोडी परेशानी होते, त्यांना कामाला जायला तर डब्बा करावा लागतो.
आज रिटर्न लगेच जातात. कसं वहिनी असल्यावर डब्बा 2-3 टाईम करून देतात. त्याच्यामुळे आज आई लगेच रिटर्न वापस आले. आजी आई पण आजीच्या कसं बोटाला लागलं आहे अंगठ्याला हाताच्या, त्याच्यामुळे आई आणि छोटा भाऊ आज रिटर्न लगेच आले. आई पण ते की लगेच रिटर्न येते नाराज नको. एक तर किती दिवसाच्या बाद आले आणि आज लगेच रिटर्न चाललं आहे. मला थोडं नाराज वाटते की काल आली आणि आज लगेच रिटर्न जाते. तर आई म्हणते की नाराज येते लगेच. तर काय माहिती कधी येते काय नाही. एकच दिवस आई होती पण एक दिवस खूप भारी वाटत होतं की घरातलं काम करायचं टेन्शन नाही. घरातलं आल्यापासून कालपासून आई स्वयंपाक करत होती. जे घरातले धुणी भांडी जे काम होतं ते सगळंच करत होते. आज सकाळचं पूर्ण स्वयंपाक काम सगळं आईच केले. एवढंच एक दिवस मस्त आराम वाटत होतं. काम करते म्हणून आई नाही, पण आई असल्यावर कसं मन शांत होते, सुखाची झोप लागते. आई असल्यावर आई आहे ते आपलं सर्वच आहे. आईशिवाय काहीच नाही जीवन. इथं बसले आई आणि मला छोटं आईशिवाय घराला घर पण नाही. आई असलं ना घर कसं एकदम भरून मन शांत एकदम भारी वाटतंय. लगेच एक दिवसात चालली. खूप आता नंतर कधी येते कधी नाही. पण आईला माझ्या छोट्या भावाला लगे मिस करते. असं पण मिस करते, त्याची आठवण येते. पण असं येऊन गेल्यावर त्याच्यानंतर ना जास्तच परेशानी होते. म्हणजे मन नाराज जास्तच होतं. ते पण असं अचानकच एकदमच गेल्यावर तर लयच मन नाराज होते. राहिले 2-4 दिवस तर बरं वाटतं. काल आली ना आज लगेच झाली. त्याच्यामुळे थोडं दुःख होते, मन नाराज वाटतं. पण आता काय करणार, तिकडं पण त्यांची गैरसोय होते पप्पाची वेळेची, त्याच्यामुळे ती जाते लवकर भेटते. एकदमच ट्रेनचा आवाज आहे. आईनं घाबरली आई आणि तिला एकदम उचमळल्यासारखं उलटी होत होती. तिच्यामुळे तिची तब्येत जरा कसतरीच होती. तिचा चेहरा बघा कसा होत होता एकदमच. तर आता आम्ही आलो आहोत CSTला. जे मोठे मोठे पिक्चरमध्ये दाखवतात बघा, हे बघा त्या बिल्डिंगी दाखवतात ना पिक्चरमध्ये, ते आम्ही आता बघायला आलो. बघायला म्हणजे आईला आणि माझ्या छोट्या भावाला घेऊन आलं. 8ला ट्रेन आहे. तोपर्यंत काय करणार, बसूनच टाईम वेस्ट होत आहे. चला फिरून येऊ बघा. त्यासाठी आता आम्ही आलो तिकडं. काय म्हणते त्याला मला नाव माहिती नाही, पण आता हे CSTला आम्ही आलो. तर नाव काय ती मला अजिबात माहिती नाही. तुम्हाला जर माहीत असलं तर सांगा. आता आमची जी ट्रेन आहे लातूर ट्रेन ती 8ला आहे. तोपर्यंत काय म्हणलं टाईम बसून बोर होते, त्याच्यामुळे म्हणलं की जाऊन येऊन फिरून येऊ. बघा ही बघायला आलो. आणि आईचे आणि गणूचे आमच्या ह्याला फोटो माझ्या आहो काढत आहेत फोटो. बघा आई आणि माझा गणू तिथं थांबलेत मस्तपैकी. याचं नाव माहीत असलं तर सांगा तुम्हाला काय ते. मला नाही माहिती ह्याचं नाव काय ते. कसं ऑफिस टायमिंग आहे. ऑफिसचे जे लोक आहेत ते बघा कसे जात आहेत, कोण कशाचं तर कोणाला कशाला. ह्यांना रोज फोटो काढून दमलेले होते बघून आपलं. ह्यांना काही नवल वाटत नाही, पण आपल्यासारख्याला आपण कधी नाही ते आलेले, आपल्याला नवल वाटतंय. मग कसं लोक चालले, कुणाला कशातच नाही. त्याच्याने ते फोनवर बोलत मस्तपैकी चाललेत. कोण फोटो काढतंय, कोण थांबले, कोण काय करते, हे कोणाला कोणाशी घेणं देणं नाही. आपल्या धुंदीत सगळेजण असतात हे बघा. आणि आम्ही आता फोटो काढत बसलोय. आई आणि माझा भाऊ आणि माझ्या दोघं मिळून खांद्यावर हात टाकून जाते. खांद्यावर हात टाकून मस्तपैकी गाडी दिली आहे.
जा दमाने जावा दमाने. जेवण करून बस. आता 9:45 वाजले. ठाण्याला ट्रेन आली, लातूर जाणारी गाडी. आणि आई आणि माझा छोटा भाऊ गेले लातूरला. आता 2 दिवस होती आलेला दिवस आणि आजचा दिवस. थोडंच चांगलं वाटत होतं, करमत होतं, बरं वाटत होतं. पण गेले, आता काय करणार. अर्जंट होतं त्याच्यामुळे जावं लागलं. गेली. आणखीन 2-4 दिवस राहिली असते तर बरं वाटलं असतं, तेवढं चांगलं वाटलं असतं मनाला आधार. पण काय करणार, मध्येच काय वहिनीला आजारी पडल्या, त्यामुळे आईला जावं लागलं. आता कधी येते काय माहिती. लवकर येते म्हणली, लवकर आली तरीच बरं आहे. आता तेवढं चांगलं वाटतं आपल्याला बी. आणि आई आली की असं कसं भारी वाटतं आपल्याला. आई असले की भरून वाटतं. आईशिवाय कसं जीवनाला अर्थच नाही. आई आहे तर आपण आहोत. मी काय जगामध्ये सगळे जे आहे ते सगळे आईशिवायच आहेत. आईशिवाय कोणालाच अर्थ नाही. आई आहे तर हे जग आहे, आई नाही तर काहीच नाही. आता कधी येते काय माहिती. आता गेली आई तर आता करमत नाही मला, तर करमत नाही गेले मी काय करू. स्माईल ठेवून जे आपलं दुःख असते ते लपवावं लागते. आता काय करणार. आता 15 दिवसाला येते म्हणजे, बघूत आता कधी येते. आता आम्ही आलो दिव्यामध्ये आमच्या घराकडे. आई आणि गणू गेले, अचानकच गेले. एकच दिवस राहिले आणि लगेच रिटर्न गेले. आता आम्ही आलो दिव्यामध्ये आमच्या घरी. आता बरी चाललो 6व्या माळ्यावर. गणू नाही कर्जतच्या अलीकडे आहेत. म्हणजे आताच गणूचा फोन आला होता की कर्जतच्या अलीकडे आहोत म्हणून. त्यांना जायला आता 11-11 वाजता कर्जतला. तोपर्यंत आता आम्ही जातो आमच्या रूमवरती. 6व्या माळ्यावर वाटलं 6वा माळा आलाय पण नाही आला, 4था होता. आणि बघू आता आई लवकरच गेली. एकच दिवस येऊन दुसऱ्या दिवशी गेली. दुःख पण आहे पण खुशी पण आहे की लवकरच येणार आहे. 15 दिवसाच्या बाद म्हणले तर की लवकर येते. माहिती आहे मला लवकर येत नाही. म्हणायला म्हणली मला की लवकर येते म्हणून. येत नाही आता लवकर हे माहीत आहे. पण देव करू की लवकरच येऊ. तर आता मी दमले. आता मला झोप येते. आता मी झोपणार आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.